बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. माझं पहिल्या दिवशीपासून मी बोलत आलो की मुख्यमंत्री महोदय हे आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले. त्यांनी या 6 जणांना तर मोका लावच म्हटले आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिक कराडचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात. मग त्याच लाईन मध्ये त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनचे संबंधित. आता तोच व्हिडिओ थोडं बाहेर आला. अशा अनेक गोष्टी आहेत. अजूनही ते वाल्मिक कराडला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे. तुम्ही 302 सारखा अजूनही कोणाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही, गुन्हा नोंद करत नाही. ते दुर्दैव आहे. म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आलो ते चौकश लोक त्याला 302 लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा. पहिल्यांदा धनंजय मुंडे नाव घ्यायला कोण घाबरत होते. मी पहिला असेल त्यावेळी ते म्हणतो की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सन्मान हे चुकीचं आहे. आणि मी तो ठाईपणाने बोललो होतो. मला आनंद आहे की खरं ते बाहेर येतेच. मी ज्यावेळी त्यांना बोललो जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्री पद दिलं तर बीडचं पालकमंत्री मी स्वीकारणार. आणि मला आनंद आहे की थोडं तर त्याला पालकमंत्री पद दिलं नाही तर आणि जबाबदारी मला तिथे वाटली असती. अन्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी, अन्यायाच्या विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू. त्यांना आता सध्या भांडत असू देत, काय करायचं करून देत. आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते. म्हणजे वेळ आता आलेली की पालकमंत्री पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक. या गडकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी या निर्णयाचं स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना सुद्धा त्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे. कारण का मी जे विशाळगड अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा, हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा अनेक गोष्टी अशा घडल्या जेणेकरून वातावरण फार गढूळ झालं आणि 2 धर्माच्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला. ते होऊ नये याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की वातावरण गढूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही असं होणार नाही. अतिक्रमण हे निघालंच पाहिजे. कोणाचाही अधिकार नाहीये तिथं येऊन अतिक्रमण करणं. जे पूर्वीचे पासून रहिवासी येते जे म्हणजे अनेक वर्ष ते गडावर राहतात लोक, अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे. पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिजे, नोंद पाहिजे त्याची. किंबहुना रायगड सारख्या ठिकाणी सुद्धा धनगर समाजाची लोक तिथे राहतात, त्यांचा रेकॉर्ड नाहीये. पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष कल्पना आहे म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं. पण बाकीचे जे अतिक्रमण आपलं व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथे झालेले हे अतिक्रमण तिथे होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. पण सरकारने सुद्धा खबर की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचं परत एक क्लिअर ते होऊ नये. पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो, याचा अर्थ असा नाही की अतिक्रमण काढू नये.